संपूर्ण भारतीयांसाठी HMPV ची भारतामध्ये एंट्री झालेली आहे। चीनमधून हा विषाणू धुमाकूळ घालत असताना आता भारतामध्ये सुद्धा त्याचा पहिला रुग्ण सापडलेला आहे। 8 महिन्याच्या मुलीला HMPV ची लागण झाल्याची माहिती मिळते। लहान मुलांना ताप आला आणि त्यानंतर त्याची तपासणी केली असता त्या लहान मुलाला HMPV ची लागण झाल्याचं समोर आलंय। बंगळुरूमध्ये HMPV चा पहिला रुग्ण आढळलेला आहे। या व्हायरसने चीनमध्ये थैमान घातलेला आहे। भारतामध्ये चीनमधील नव्या व्हायरसची एंट्री झालेली आहे आणि त्यामुळे सध्या भीतीचं वातावरण पाहायला मिळतंय आणि त्यामुळे देशामध्ये पुन्हा एकदा निर्बंध लागणार का अशी स्थिती निर्माण झाली आहे। कोरोनाचा विषाणूचा आपण थैमान पाहिलेलं होतं। कोरोना विषाणूनं गेल्या 2 वर्षांपूर्वी थैमान घातलेलं होतं आणि त्यानंतर पुन्हा एकदा चीनमधून नवा व्हायरस आता भारतामध्ये आलेला आहे। पहिला रुग्ण बंगळुरूमध्ये सापडलाय। या संदर्भात अधिक माहिती घेणार आहोत आमच्या प्रतिनिधी उर्वशी खोना यांच्याकडून। उर्वशी, काय नेमके अपडेट्स मिळत आहेत? 8 वर्षाची चिमुकली आहे बंगलोरवरून, जिला पॉझिटिव्ह सापडला गेला HPMV व्हायरस। इथे आपण बघितलं तर तिची काहीच ट्रॅव्हल हिस्ट्री नाहीये असं समजून येत आहे। HPMV व्हायरसला घेऊन वेगवेगळ्या लेवलवर जे आहेत सगळ्या हेल्थ मिनिस्ट्रीज आणि ऑफिशियल्स अलर्टवर आहेत। पण बरोबरच हा जो पहिला रुग्ण सापडला गेलाय आणि त्याची ट्रॅव्हल हिस्ट्री न असून खूप काही अजून इन्व्हेस्टिगेट करण्याचा पार्ट आहे, खूप काही अजून तपासणी करण्याचा पार्ट आहे असं समजून येत आहे। सध्या तिच्या ज्या सॅम्पल्स आहेत त्या पुणे लॅबोरेटरीला पाठवले गेले आहेत। हे 8 महिन्याची जी चिमुकली आहे तिला ताप मागच्या काही दिवसापासून खूप जास्त होता। तो एक खूप मोठा सिम्पटम होता, त्याच्यानंतर तिचे आणि तो ताप कमी होत नव्हता। त्याच्यानंतर ब्लड टेस्ट केले गेले आणि नंतर ब्लड टेस्टमध्ये आता ज्या तिच्या रूटीन ब्लड टेस्ट आहे तिथे हा व्हायरस कन्फर्म झाला आहे असं समजून येत आहे। कर्नाटक हेल्थ डिपार्टमेंट कडून अजून डिटेलमध्ये काय वेगळ्या इन्फॉर्मेशन आहेत ते एक्सपेक्टेड आहेत येणाऱ्या काळात। पण ज्या प्रकाराने आता जे सापडलं गेलं आहे किंवा ज्या तिच्या तपासणीमध्ये एक नॉर्मल बेसिक रूटीन टेस्ट मध्ये जी पॉझिटिव्ह सापडली गेली आहे त्याच्याने सगळे जे हेल्थ मिनिस्ट्री आहे त्यामुळे आता या संदर्भात आरोग्य विभाग काय नेमकी पावलं उचलतं ते पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। धन्यवाद उर्वशी आपण दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी। तर यावर एक नजर टाकूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून। तर HMPV ची लक्षणं नेमकी काय आहेत? खोकला, ताप, नाक चोंदणं, घसा कोरडा पडणं, श्वास घ्यायला त्रास होणं, तर ही HMPV ची लक्षणं आहेत।